आता आपण मार्च 2022चा क्वेश्चन बघूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. x + 3y = 7, 2x + y = -1. आता हे दोन इक्वेशन सोडवायचे आणि आपल्याला आन्सर काढायचं असतंय. आता हे जेव्हा ग्राफिकल मेथडने सोडवायचं असतंय म्हणजे काय, तर आपल्याला ह्या दिलेल्या 3 स्टेप्स आधी करायच्या असतात. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, एक टेबल बनवायचा आणि त्या टेबलमध्ये प्रत्येक इक्वेशनच्या कमीत कमी 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायच्या. आता ते झाल्यानंतर स्टेप 2 मध्ये काय करायचं, आपल्याला ग्राफ पेपर दिलेला असतो, त्या ग्राफ पेपरवर ह्या ज्या ऑर्डर पेअर काढलेल्या आहेत ह्या प्लॉट करायच्या. आता ते झाल्यानंतर काय करायचं, थर्ड स्टेपमध्ये जे पण आपण पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत त्याच्या थ्रू लाईन ड्रॉ करायच्या. आणि लाईन ड्रॉ झाल्यानंतर त्या दोन्ही लाईन कुठल्या तरी एका पॉईंटला टच करतील, म्हणजे इंटरसेक्ट होतील. तो जो पॉईंट असतो तो पॉईंट म्हणजे काय, सोल्युशन झालं ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं. म्हणजे मी कसं सांगतोय ते एक थोडक्यात इथं सांगतो. सिंपल, आता समजा अशी हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे, आणि समजा आपल्या इक्वेशनची ही जी लाईन आहे ही इक्वेशन 1 ची आहे आणि ही जी लाईन आहे ही इक्वेशन 2 ची आहे. ही इक्वेशन 1 ची आणि ही इक्वेशन 2 ची आहे. आता हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट इथं जिथं ह्या दोन्ही लाईन एकमेकाला मीट होतात, हा पॉईंट काय असतो, आपलं सोल्युशन असतं. ओके, सायमल्टेनियस इक्वेशनचं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, पहिलं इक्वेशन लिहून घेऊया. हे पहिलं इक्वेशन लिहिलं. आता हे टेबल फॉर्मॅटमध्ये मी लिहून घेतलंय. पहिलं इथं काय लिहिलं एक्स, दुसरं इथं काय लिहिलं वाय, आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं एक्स कॉमा वाय. आता आपल्याला हा फिल करायचा, ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्यात, आपल्याला फिल करायच्या. तर सगळ्यात सोपी स्टेप काय असते, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची, आणि नंतर वायची व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची. अशा दोन तर आपल्याला माहितच आहेत. तर आपण पहिली घेऊया. पहिले x + 3y = 7, जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेतलं. मग आपल्याला काय करायचं, x ची व्हॅल्यू काय करायची, 0 पुट करायचं. x ची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, 0 पुट करणार आहोत. आता ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यावर काय होईल, 0 + 3y = 7. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, 0 + 3y म्हणजे काय, 3y = 7. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, y = 7. हा 3 तिकडे गेल्यावर काय होईल, -3 होईल. कसा, हे मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल टूच्या उजव्या बाजूला गेल्यावर काय होतो, तो डिव्हिजन मध्ये होतो, डिव्हिजन होतो. म्हणजे 3y म्हणजेच कसं आहे, 3 × y आहे, बरोबर. आता जर तुम्ही नीट चेक केलं, x ची व्हॅल्यू किती आहे, 0, y ची व्हॅल्यू किती आहे, 7/3. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या ऑर्डर पेअर म्हणजे काय, तर x, y, ह्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर पेअर म्हणतो. आता जेव्हा आपल्याला ही ऑर्डर पेअर दिलेली आहे, ह्या ऑर्डर पेअर मध्ये जर एखादी व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये असेल, समजा x ची असली किंवा y ची असली, तर ती पेअर घ्यायची नाही. का, तर ही आपल्याला ग्राफवर प्लॉट करण्यासाठी खूप डिफिकल्ट जाते, त्यामुळे आपण ही घेत नाही. आता x जेव्हा आपण 0 घेतलं तेव्हा आपल्याला काय भेटलं, आपल्याला काय टर्म भेटलेली नाहीये. मग आता आपण बघूया, आता आपण पुढचं बघूया. आपण आता पुढची व्हॅल्यू बघूया. आता पुढचं काय बघूया आपण, आता y ला 0 टाकूया, सेकंड पॉइंट. आता आपण y ला 0 टाकून पाहूया. आता पुट y = 0. तर हे कसं होईल, x + 3, y च्या जागी काय घेतलं, 0 घेतलं, = 7. आता हे सॉल्व्ह करूया. x + 3 × 0 म्हणजे काय, 0 = 7 आहे तसाच. x + 0 म्हणजे किती, xच = 7. म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 7 आलं. म्हणजे ज्यावेळेस x ची किंमत 7 होती तेव्हा y ची किंमत काय आहे, 0 आहे, बरोबर आहे. मग ती आपल्या ह्या इक्वेशन मध्ये टाकायची, x 7, y म्हणजे 0. इथं लिहायचं 7, 0, बरोबर आहे. ही झाली आपली आत्ताशी पहिली ऑर्डर पेअर आपण फाइंड आउट केलेली आहे. आता ही पहिली ऑर्डर पेअर झाली. आता पुढच्या ऑर्डर पेअर कशा फाइंड आउट करायच्या, तर आपल्याला काय असतं, एक मॅजिकल टर्म असते, मॅजिकल XY पेअर असते, ही फाइंड आउट करायची असते. ती कशी करायची, जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते आधी लिहून घ्यायचं असं, x + 3y = 7. y ची जी टर्म आहे ती ह्या इक्वल टूच्या लेफ्टलाच ठेवायची, बाकीच्या सगळ्या राईटला घ्यायच्या. म्हणजे इथे इक्वेशन कसं होतं, 3y = 7, आणि ही y x कुठं होता, लेफ्ट हँड साईडला होता, तो काय करायचा, राईट हँड साईडला घ्यायचा. आता x प्लस होता म्हणून राईट हँड साईडला आल्यावर तो मायनस होईल. तर आपला असं येईल, 3y = 7 - x असं इक्वेशन होईल. मग x आणि y ची किंमत काय होईल, मॅजिकल x आणि y ची किंमत कसं होईल, x चा कोएफिशियंट बघायचा, x चा कोएफिशियंट काय आहे, -1 आहे.
आता इथं काय नाही म्हणजे काय, एक्सच्या मागे काय नाही म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, 1 कन्सिडर करतो. त्यामुळे हे आन्सर काय येईल आपलं -1, कॉमा. आता वायचा कोएफिशियंट काय आहे, 3 आहे, तो लिहून घेतला. लिहिल्यानंतर काय करायचं, हे इंटरचेंज करायचे. हा जो 3 आहे हा एक्सला च्या जागी लिहायचा, कॉमा द्यायचा. वाय जो आहे हा -1 आहे, तो वायच्या जागी लिहायचा. म्हणजे आपली व्हॅल्यू काय आली, मॅजिकल ऑर्डर पेअर एक्स वायची 3,1. मग ते आपण नीट लिहून घ्यायची. ही आपली आहे, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. आता ही महत्वाची पेअर आहे. ह्या पेअरचा वापर करून आता आपण इतर व्हॅल्यू काढायच्या असतात. आता बाकीच्या व्हॅल्यूज आपण काढून घेऊया. ओके, आता आपल्याला काय आहे, आपल्याकडे आताशी एकच ऑर्डर पेअर आहे ती म्हणजे 7-0. आता काय करायचं, ही जी 7-0 आहे ह्यामध्ये आपण ही जी ऑर्डर पेअर काढलेली आहे 3,1 ही ऍड करायची. आता ती कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला सेकंड ऑर्डर पेअर काढायची, तर काय करायचं, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू आपली काय ऑर्डर पेअर आहे 7,0. ही पहिली ऑर्डर पेअर मी आहे तशी लिहिली, इक्वल टू ओके इक्वल लिहिली. ती लिहिल्यानंतर जी आपली मॅजिकल ऑर्डर पेअर कुठली आहे 3,-1 ही मॅजिकल ऑर्डर पेअर ही काय करायची, ऍड करायची. म्हणजे इथं कसं होईल, 7 + 3 म्हणजे 7चं ऍडिशन 3 वर करायचं, 0चं ऍडिशन -1 वर करायचं. 0 ऍड करायचं म्हणून प्लस आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल, -1 येईल. मग आता हे सॉल्व्ह करूया. 7 + 3 म्हणजे किती येतं, 10, कॉमा 0 आहे तसाच. आता प्लस आणि मायनस काय होतं, प्लस मायनस म्हणजे मायनस आणि हा 1 आहे तसाच. मग आन्सर किती येत आहे, 10, कॉमा 0 - 1 म्हणजे -1 येतं. आता हे आली आपली दुसरी ऑर्डर पेअर. पण जर तुम्ही नीट बघितलं तर इथं व्हॅल्यू किती आली, 10 आली. तर काय करायचं, कसं ही व्हॅल्यू आपण लिहू शकतो पण ही लिहायची नाही का, जर नेहमी लक्षात ठेवा एखाद्या एक्स आणि वायची किंमत 10 किंवा त्यापेक्षा जास्त आली ती पण लिहू नका, आणि फ्रॅक्शन आली ती पण लिहू नका. का, आता हे जर फ्रॅक्शनचं जर आपल्याला माहिती पॉईंटमध्ये असतं त्यामुळे डिफिकल्ट जाईल ग्राफवर दाखवणार. तसंच इथं आता 10 जर आली ना तर ही पण आपल्याला डिफिकल्ट जाते. का, तर आपला ग्राफ बघितला तर आपण कसा प्लॉट करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंतच केलाय. म्हणजे अजून पुढे जर घेतलं तर तो ग्राफच्या बाहेर जाईल, जो आपला पेपर असतो ग्राफ पेपर त्याच्या बाहेर जाईल आणि ते ड्रॉ करणं जरा मुश्किल होतं. त्यामुळे अशा व्हॅल्यू बघायच्या ते 1 to 9 मध्येच आहेत. ओके, त्यामुळे ही पण व्हॅल्यू घेऊ नका. आता ही व्हॅल्यू घेऊ नका, मग आता कसं करायचं, पुढचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस असं 10 वगैरे व्हॅल्यू येत असेल तर आता आपण काय करतो, जी आपली मॅजिकल पेअर आहे ती काय करत होतो, ऍड करत होतो. तर उलटं करायचं, मॅजिकल पेअर आहे ती मायनस करायची. आता आपण तसं करूया. मग आता आपल्याकडे आत्ताशी एकच ऑर्डर पेअर आहे, आता आपल्याला बाकीच्या ऑर्डर पेअर काढायच्या, तर आपल्याला काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. ओके, तर ते आपण करूया. परत आपल्याला सेकंड ऑर्डर पेअर काढायचे म्हणून घेऊया सेकंड. मग आपलं इक्वेशन काय आहे, आपल्याकडे पहिली ऑर्डर पेअर काय आहे ती आहे तशी लिहायची. ती लिहिली काय, 7,0 आणि जी आपल्याकडे मॅजिकल ऑर्डर पेअर ती कुठली आहे, 3,-1. त्यांचं एक्स बर आणि वायचं वाय बर काय करायचं, मायनस करायचं आपल्याला. आता मायनस करायचं आपण, कारण की प्लस केल्यानंतर ती 10च्या वर 10 किंवा त्यापेक्षा वर जाते. त्यामुळे आता 7 - 3 करणार आपण आणि 0 मायनस, आता ब्रॅकेटमध्ये -1 लिहिणार मी. आता हे लिहिल्यानंतर काय होईल, 7 - 3 म्हणजे किती, 4. हा 0 आहे तसा, मायनस मायनस म्हणजे काय होतं प्लस आणि 1 आहे तसा. मग इथं आन्सर काय येईल, इथं आन्सर येईल 4,1 म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 4,1 आलं. ते लिहा. एक्स ची व्हॅल्यू आली 4, वाय ची व्हॅल्यू आली 1, इथं लिहिणार 4,1. हे झालं आपलं आन्सर. हा असतो एक्स आणि हा असतो वाय, बरोबर आहे. आता आपल्याला काय झाली, दुसरी ऑर्डर पेअर आपल्याला भेटून गेली. आता ही दुसरी ऑर्डर पेअर आपल्याला भेटली. आता आपल्याला तिसरी ऑर्डर पेअर कशी काढणार आपण, ते सिंपल आहे. आता ही जी दुसरी ऑर्डर पेअर आहे त्यामध्ये आपण काय करणार, त्यातून आपण काय मायनस करणार, ही आपली जी मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती मायनस करणार. परत लिहितं थर्ड, एक्स कॉमा वाय. आपली ऑर्डर पेअर काय आहे, 4,1, बरोबर आहे. आपली मॅजिकल ऑर्डर पेअर काय आहे, 3,-1. ह्यातून एक्स मधून एक्स मायनस करायचा, वाय मधून वाय मायनस करायचा. मग आपल्याला इथं काय भेटेल, 4 - 3 आणि 1 मायनस, आता इथं -1 असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहिला. आता हे सॉल्व्ह करूया. 4 - 3 किती होईल, 1, कॉमा 1 आहे तसाच, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं आणि काय हा 1 आहे तसाच. मग इथं व्हॅल्यू काय येईल, 1,2 म्हणजे ही झाली आपली व्हॅल्यू. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. मग एक्स थर्ड आपल्याला काय भेटेल, 1,
कॉमा 2 म्हणजे y काय होता 2 होता. मग ब्रॅकेटमध्ये काय होईल 1, 2 ही झाली आपली तिसरी ऑर्डर पेअर. आता आपल्याला काय करायचं चौथी ऑर्डर पेअर काढायची. ती आपण कशी काढणार आहे? सिंपल आपल्याला काय करायला लागेल, आपल्याकडे आता किती झाले 1, 2, 3 ऑर्डर पेअर झाले. आता आपल्याला चौथी ऑर्डर पेअर काढायला लागणार. चौथी ऑर्डर पेअर कशी काढायची? जी आपली थर्ड ऑर्डर पेअर आहे त्याची व्हॅल्यू काय 1, 2 ती लिहायची 1, 2 लिहिली आणि त्यामधूनच काय करायचं मायनस करायची. जी आपली मॅजिकल पेअर आहे ती मायनस करायची. बरोबर आहे. मग आता हे लिहिताना कसं लिहाल आपण? सिंपल 1 - 3 कॉमा 2 मायनस, आता हे इथं -1 येतो हाय तसा मी लिहिला. आता इथं बघा 1 - 3 करायचं म्हणजे 3 मधून 1 गेल्यानंतर किती राहील 2 आणि या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला आहे 3 त्याची साईन मायनस, त्यामुळे आन्सरला काय येईल मायनस साईन येईल, -2 होईल. कॉमा 2 हा आहे तसाच, मायनस इंटू मायनस प्लस 1 आहे तसाच. आता ह्या सॉल्व्ह करूया. हा -2 इथं येईल, 2 + 1 3 येईल. म्हणजे ही काय झाला एक्स झाला, हा काय झाला वाय झाला. ही झाली आपली चौथी ऑर्डर पेअर. आता जो आपला टेबल आहे त्यावरती आपण काय लिहिणार आहे, जर तुम्ही बघितलं तर -2 आणि 3 जी आपली व्हॅल्यू आलेली आहे ती आपण टाकणार आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू काय आहे -2 आणि 3 -2, 3 हा झाला पहिला इक्वेशन. पहिल्या इक्वेशनचं आपण काय केलं चारही ऑर्डर पेअर काढले. आता आपण काय करूया दुसऱ्या इक्वेशन साठी चारही ऑर्डर पेअर काढूया. पण हे लक्षात ठेवा की हे जे व्हॅल्यू आपण काढतोय ह्या ओरली पण करू शकतो. हे सगळं लिहायची गरज नाहीये, म्हणजे 1, 2, 3, 4 पॉईंट्सची लिहायची गरज नाहीये. पण जर जसं तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्हाला हे जमत जाईल, तसं तुम्ही हे करू शकता. डायरेक्टली हे व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, आता आपण काय करूया दुसऱ्या इक्वेशन साठी बघूया. आता आपण जे आपल्याला सेकंड इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन साठी काय करूया ऑर्डर पेअर काढूया. 4 ऑर्डर पेअर आपल्याला काढाव्या लागतील. आता आपल्याला जे इक्वेशन आहे ते आपण लिहिलेलं आहे आणि हा टेबल तयार करतोय आपण. टेबलमध्ये काय लिहितं एक्स आणि वाय आणि ब्रॅकेटमध्ये एक्स, वाय. आता ह्या व्हॅल्यू आपण डायरेक्टली पण काढू शकतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही काढू शकता, नाहीतर मग नॉर्मली काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं एक्स ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला 0 टाकायची. आपल्याला माहित आहे तर इथं आपण जे आपल्याला इक्वेशन दिलंय ते लिहून घेऊया. हे इक्वेशन दिलेलं आहे त्यात आपल्याला काय करायचे एक्स ची व्हॅल्यू 0 टाकायची. आता एक्स ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर काय होईल 2 एक्स म्हणजे काय 0 प्लस वाय इज इक्वल टू -1. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर 2 × 0 म्हणजे काय 0 प्लस वाय हाय तसाच इक्वल टू -1. म्हणजे थोडक्यात काय होईल y इज इक्वल टू -1 म्हणजे y ची किंमत काय येईल -1 येईल. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 असते तेव्हा y ची व्हॅल्यू काय असते -1 असते. बरोबर. ती आता आपण आपल्याला टेबलमध्ये टाकूया. 0 x असेल तर y की काय येईल -1 येईल. आणि इथं लिहिताना कसं लिहिणार आहे 0, -1. बरोबर. हे झालं आपलं पहिली ऑर्डर पेअर. इथं मी लिहितो ही झाली आपली काय झाली पहिली ऑर्डर पेअर झाली. आता आपल्याला काय करायचे दुसरी ऑर्डर पेअर काढायचे. एकदा आपण काय करायचं x0 टाकायचं, नंतर आपण काय करायचं y0 टाकायचं. आता आपण काय केलेलं x0 टाकलेला. परत आता आपल्याला दुसरी काढायची आहे. तो 2 नंबर लिहायचा 2x प्लस y इज इक्वल टू -1 हाय तसं लिहिलं. आता इथं काय करणार आहे पुट y इज इक्वल टू 0. y आता 0 टाकल्यानंतर काय भेटेल आपल्याला 2x प्लस y च्या जागी 0 टाकायचं इक्वल टू -1. आता हे सॉल्व्ह केलं 2x प्लस 0 म्हणजे 2x इक्वल टू ची साईन आहे तशी, -1 ची साईन आहे तशी, x हाय तसा इक्वल टू हाय तसा -1 आहे तसा. आता हा 2 लेफ्टला होता मल्टिप्लिकेशन मध्ये, उजव्या बाजूला गेला होतो काय होईल डिव्हिजनला जाईल असा, म्हणजे -1/2 येईल. आता हे कसं झालं फ्रॅक्शन झालं. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे फ्रॅक्शन जर असेल तर आपण काय करतो ती गोष्ट ती लिहित नाही का, तर त्याचं आन्सर कसं येतं त्याचं आन्सर ग्राफवर दाखवणं थोडं डिफिकल्ट जातं. कारण की ह्या 1.2 ला जर आपण डिवाइड केलं तर आन्सर पॉईंटमध्ये येईल. त्या पॉईंटमध्ये आपल्याला ग्राफवर दाखवणे थोडं अवघड जाईल. त्यामुळे आपण काय करतो पॉईंट मधले आन्सर अवॉइड करतो घेणं. म्हणजे आत्ताशी आपल्याला काय झालेलं एक पॉईंट भेटलेला आहे. आता आपण काय केलं एक्स ची व्हॅल्यू 0 टाकून बघितली, वाय ची व्हॅल्यू 0 टाकून बघितली. बरोबर आहे. आता नंतर मग काय करायचं आता एक्स आणि वायचं 0 झाल्यानंतर आपण काय करतो आपण मॅजिकल टर्म फाइंड आउट करतो. मग आता त्याचे मॅजिकल एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं. ते कसे करायचे 2x प्लस
y इज इक्वल टू -1 आहे तसं लिहून घ्यायचं आणि ह्या इक्वेशनला y फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं y आहे, y हा लेफ्ट साईडला राहायला पाहिजे आणि बाकी सगळं उजव्या साईडला गेलं पाहिजे इक्वल टूच्या. ही इक्वल टूची जी साईन आहे त्याच्या ही डावी साईड आहे, लेफ्ट हँड साईड, आणि ही उजवी साईड आहे. तर डाव्या साईडला y राहायला पाहिजे, उजव्या साईडला बाकी सगळं गेलं पाहिजे. मग इथं कसं येईल, इथं y तुम्ही हाय तसंच लिहाल, इक्वल टू -1 पण हाय तसंच लिहाल आणि 2x काय होईल, 2x इक्वल टूच्या लेफ्ट साईडला आहे आणि त्याची साईन कुठली आहे, प्लस आहे. आणि तो जर उजव्या साईडला गेल्यानंतर त्याची साईन काय होईल, मायनस होईल. म्हणजे इथं काय होईल, -2x. बरोबर आहे. इथं काय होईल, -2x होईल. आता हे तर आपल्याला कळालं हे कसं केलंय, y फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. मग आपली जी मॅजिकल x आणि y आहे ती लिहिताना कशी लिहायची, x, y इज इक्वल टू, आता इथं x चा कोएफिशियंट काय आहे, -2, तो लिहिला. इथं y चा कोएफिशियंट काय आहे, 1, तो लिहिला. आणि नंतर आपण काय करायचं, इंटरचेंज करायचं. हा इथं लिहायचा 1 आणि हा इथं लिहायचा -2. म्हणजे थोडक्यात काय झालं, आपली मॅजिकल टर्म काय झाली, इथं मी लिहून घेतो. मॅजिकल टर्म झाली, थोडी वर लिहून घेतो मी, 1, -2. ही काय झाली, आपली मॅजिकल x आणि y झालेले आहेत. आता ह्याचा वापर करून आपण बाकीच्या सगळ्या टर्म्स काढायच्या. आता आपल्याला काय, आपल्याकडे फक्त आत्ताशी एक, आपल्याकडे काय आत्ता जर आपण बघितलं, आपल्याकडे फक्त काय एकच ऑर्डर पेअर आहे. आता आपण काय करायचं, ही जी मॅजिकल व्हॅल्यू आपल्याला भेटलेली x आणि y ची, ही ह्यात ऍड करायची. आता ती कशी करायची, ही तुम्ही ओरली पण करू शकता, पण मी तुम्हाला दाखवतो कशी करायची ते. जेव्हा तुमची खूप प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही हे ऑटोमॅटिकली फील करू शकता. आता आपल्याला काय करायचं, सेकंड ऑर्डर पेअर काढायचे. तर लिहून घ्यायचे x, y इक्वल टू, आता इथं काय 0, -1 आहे, बरोबर आहे. ती मी हाय तशी लिहिली, 0, -1. ही माझी पहिली ऑर्डर पेअर होती. आता माझी मॅजिकल ऑर्डर पेअर काय, 1, -2, बरोबर, ती लिहून घेतली. आता ह्याचं 0चं ऍडिशन 1 बर करायचं, -1चं ऍडिशन 2 बर करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचं ऍडिशन करायचं आहे. मग इक्वल टू इथं काय लिहिणार, 0 + 1, -1 प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस होता, -2 असल्यामुळे त्याला काय केलं, ब्रॅकेटमध्ये टाकलं. आता हे सॉल्व्ह करूया. 0 + 1 म्हणजे काय, 1 येईल, कॉमा. आता हा -1 आहे तसा, प्लसची साईन आहे तशी, सॉरी, -1 आहे तसा लिहिला मी. आता प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होतं, आणि हा 2 आहे तसा. आता हे जर तुम्ही नीट बघितलं तर इथं आपल्याला काय भेटेल आन्सर, 1 आहे तसं, मायनस मायनस काय असतं, प्लस असतं. मग ह्या दोघांचं प्लस करायचं 3 आणि आन्सरला काय कुठली साईन द्यायची, मायनस. म्हणजे आपलं काय 1 - 3, ही काय झाली, आपली दुसरी व्हॅल्यू झाली. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आहे आपण, x ची व्हॅल्यू 1 जेव्हा असते तेव्हा y ची व्हॅल्यू काय असते, -3, 1 - 3. आता ही झाली आपली दुसरी ऑर्डर पेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता तिसरी ऑर्डर पेअर काढायची आहे. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, तिसरी ऑर्डर पेअर काढायची आहे. तिसरी ऑर्डर पेअर कसं काढणार आहे, ही परत आता ही जी आपली दुसरी ऑर्डर पेअर आलेली आहे त्यामध्ये परत तुम्हाला काय ऍड करायला लागेल, मॅजिकल ऑर्डर पेअर ऍड करायला लागेल. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आहे, x, y इज इक्वल टू, आपली ऑर्डर पेअर काय आलेली आहे, 1, -3, बरोबर आहे. ही मी काय लिहिली, दुसरी ऑर्डर पेअर लिहिली. आता आपली मॅजिकल ऑर्डर पेअर काय आहे, 1, -2 आहे, बरोबर आहे. आता म्हणजे ह्याच्यावर ऍडिशन आणि ह्याच्यावर ऍडिशन परत करावं लागेल आपल्याला. मग आन्सर काय येईल ते बघूया. आता 1चं ऍडिशन कशावर कराल, 1, आणि इथं -3चं ऍडिशन कशावर कराल, -2 वर. आता हे ब्रॅकेट लिहितो मी, बरोबर आहे, इक्वल टू, आता 1 + 1 म्हणजे काय, 2, हा -3 आहे तसा. आता प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होतं, आणि 2 आहे तसाच, बरोबर आहे. आता हे असं करूया, 2 आहे तसा, -3 - 2 म्हणजे काय, -5. म्हणजे काय, मायनस मायनस काय करायचं असतं, प्लस करायचं असतं दोन्ही नंबरचं. तो नंबर लिहायचा आणि त्याला मायनसची साईन द्यायची, म्हणजे 2 - 5 आपलं काय येईल, आन्सर येईल. आता ही झाली आपली तिसरी ऑर्डर पेअर. म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा y ची व्हॅल्यू काय असते, -5 असते. म्हणजे 2, -5. आता आपल्याला काय करायचं आहे, चौथी ऑर्डर पेअर काढायची. आता ती कशी काढणार आहे, तर सेम जे काय आपला आन्सर आलाय त्या आन्सर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, जे काय आन्सर येईल त्यामध्ये आपल्याला जी मॅजिकल व्हॅल्यू आपण काढलेली आहे x आणि y ची, ती ऍड करायची फक्त. आता आपल्याकडे आन्सर काय आलेलं आहे, x, y इज इक्वल टू 2, -5 आहे, बरोबर आहे. ह्यात आपल्याला काय ऍड करायचंय, 1, -2 ऍड करायचंय. आता हे कसं ऍड करणार आहे, ही काय आपली मॅजिकल ऑर्डर पेअर आहे. मग 2 + 1
बरोबर, कॉमा -5 प्लस काय करणार -2 करणार. जर 2 + 1 काय येतं 3, कॉमा इथं होईल -5. आता प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केल्यानंतर काय येतं मायनस, आणि हा 2 आहे तसंच, मग ब्रॅकेट इक्वल टू हा 3 आहे तसंच, कॉमा -5 इंटू -5 -2 म्हणजे काय येतं 7, आणि आन्सरला काय येईल मायनस साईन येईल. म्हणजे आपली ऑर्डर पेअर काय आली 3 - 7 आली. 3 लिहूया, 3 - 7 म्हणजे इथं काय येईल 3, -7 ही झाली आपली चौथी ऑर्डर पेअर. मग हे आता आपल्याला काय झालेलं आहे, आपल्याकडे आता 4 ऑर्डर पेअर आलेले आहेत. बरोबर आहे, हे अशा आपल्या काय झाल्या 4 ऑर्डर पेअर झाल्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. आता हे तुम्हाला सिंपल सांगण्याचा तरीका कसा आहे, तुम्ही हे डायरेक्टली टेबल पण क्रिएट करू शकता पेपरमध्ये. एवढं सगळं लिहायची गरज नाही, कारण की ह्याला थोडासा जास्त वेळ लागेल. डायरेक्टली कसं लिहायचं, पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 0 टाकायची, मग y ची व्हॅल्यू 0 टाकायची, आणि ते झाल्यानंतर मग मॅजिकल पेअर काढायची. मॅजिकल पेअर झाल्यानंतर ती फक्त ऍड करत जायची. जे काय मॅजिकल पेअर काढली ती एकदा 1 मध्ये ऍड करायची, मग 2 मध्ये ऍड करायची, मग थर्ड ऑर्डर पेअर मध्ये ऍड करायची. अशा पद्धतीने बाकी सगळ्या काढायच्या. आणि समजा एखाद्या ऑर्डर पेअरचा नंबर जर 10 किंवा 10 पेक्षा मोठा असेल एखाद्या ऑर्डर पेअर मध्ये, तर मग आपल्याला काय करू शकतो, आपण सबस्ट्रॅक्ट पण करू शकतो. ते आपण मागं बघितलेलं आहे. मग ती जी आपली जी मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायची 1 ऑर्डर पेअर मधून किंवा सेकंड ऑर्डर पेअर मधून, आणि पुढच्या ऑर्डर पेअर काढायच्या. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे आता आपलं काय झालं, पहिल्या 2 ऑर्डर आपल्याकडे काय होतं, 2 इक्वेशन दिलेले होते. या दोन्ही इक्वेशनचं आपण काय केलेलं आहे, हे 2 इक्वेशन होते, त्या दोन इक्वेशनचे आपण ऑर्डर पेअर काढून घेतलेले आहेत. आता ऑर्डर पेअर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ग्राफवर ह्या प्लॉट करायच्या. आता ते बघूया आपण ग्राफवर कसं प्लॉट करतात ते. आता आपण ग्राफ पाहूया. पहिलं इक्वेशन आपल्याकडे आहे, दुसरं इक्वेशन आपल्याकडे आहे, आणि पहिल्या इक्वेशनचे आपल्याकडे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत. हे जे आहेत ते आपल्याकडे काय आहेत, पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत 4, आणि हे जे आहेत हे काय आहेत, दुसऱ्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत 4. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सिंपल आपण काय करूया, पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत ते प्लॉट करून घेऊया. आता x ची व्हॅल्यू काय आहे 7 आणि y ची व्हॅल्यू 0 आहे. अशा वेळेस काय करायचं, जी व्हॅल्यू 0 असती, आता ही कुठली y ऍक्सिस आहे, म्हणजे थोडक्यात ही y आहे आणि ही x ऍक्सिस आहे. तर y ऍक्सिसचा पॉईंट 0 असेल तर ती लाईन कन्सिडर नाही करायची. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, x 7 आहे, मग काय करायचं, इथून सेंटर पासून 7 पर्यंत काउंट करायचं, 1 2 3 4 5 6 7, आणि इथे पॉईंट करायचं. आता y 0 असल्यामुळे ती जी ऍक्सिस आहे ती आपण कन्सिडरच करायचं नाही. म्हणजे हा पॉईंट कुठला झाला, आपला पहिला झाला, 7,0 झाला. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट कुठला आहे, x ची व्हॅल्यू 4 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे x 4 आणि y 1. आता परत सेंटरवर यायचं, 4 1 2 3 4 इथं येईल, बरोबर आहे. आणि y 1 आहे, 1 म्हणजे कुठे आहे, वर इथं, y म्हणजे वर जायचं, बरोबर. रन राहायचं, तिथून पळत जायचं आणि परत उडी मारायची 1 वर, म्हणजे हा 1 झाला. हा काय झाला, दुसरा पॉईंट झाला. आता तिसरा पॉईंट 1 2, x काय 1 आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. आता 0 पासून 1 पर्यंत पळायचं इथपर्यंत, आणि परत उडी कुठे मारायचे 2 ला, 1 2 इथं, म्हणजे हे झाला दुसरा पॉईंट. म्हणजे हा झाला आपला तिसरा पॉईंट. आणि चौथा कुठला आहे, -2 3. आता इथं बघा -2 3 आहे. आता इथं 0 आहे. आता आपल्याला x वर -2 ला जायचंय, पळायचंय, -1 -2 इथं आहे. आणि आता y वर कुठं जायचंय, y वर जायचंय 3 ला, 1 2 3 इथं आला पॉईंट, बरोबर. मग हा झाला आपला, हा कोणता पॉईंट झाला आपला, हा चौथा पॉईंट झाला. अशा पद्धतीने आपण काय केलं, 4 पॉईंट्स ड्रॉ केले. आता नंतर आपल्याला काय करायचे, हे सगळे 4 पॉईंट्स काय करायचे, कनेक्ट करायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लाईन ड्रॉ करावी लागेल. आता ती लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. आता हे 4 पॉईंट्स कसे केले, मी कनेक्ट केले. ओके, आता हे झालं इक्वेशन नंबर 1. आता तसंच इक्वेशन नंबर 2 आपण प्लॉट करून घेऊया. इक्वेशन नंबर 2 काय आहे, x काय 0 आहे, y काय -1. आता मग आपल्याला x कन्सिडरच नाही करायचा, कारण की तो 0 आहे, y काय -1, म्हणजे इथं 0 म्हणजे आपण इथंच आहे. आता आपल्याला फक्त कुठं जायचंय, y वर जायचंय, y किती आहे, -1 आहे. तर मग हा पॉईंट येईल, कारण की x 0 असल्यामुळे आपण तो गृहीत धरला नाही. मग आता दुसरा पॉईंट कुठला आहे, 1 -3.
एक्स ची व्हॅल्यू 1 असताना वाय ची व्हॅल्यू किती आहे -3. आता इथं या x1 म्हणजे काय, इकडं उजव्या बाजूला यायचं, इथं हा 1 आहे आणि आता आपल्याकडून कुठं जायचंय -3 ला. 1 2 3 -1 -2 -3 म्हणजे हा पॉईंट झाला. जर तुम्ही नीट चेक केला इथं x1 आहे आणि इथं -3 आहे y. ओके, हा पॉईंट दिला. नंतर दुसरा पॉईंट कोणता, हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट कोणता आहे 2 -5. बरोबर आहे. आता x किती आहे 2, 0 पासून 2 ला जायचं, 1 2 इथं आलो. आता परत -5 ला जायचंय, -1 -2 -3 -4 -5. तर तो पॉईंट कुठे येईल, इथं येईल. बरोबर, आता झाला हा आपला तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट कोणता आहे 3 -7. परत 0 पासून 3 ला जायचं, 1 2 3 आणि तिथून -7 म्हणजे खाली यायचं, 1 2 -3 -4 -5 -6 आणि -7 चा पॉईंट हा येईल. बरोबर आहे. म्हणजे 3 इथून -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आला. आता हे चारही पॉईंट कनेक्ट करायचं. तुम्ही नीट जर बघितलं, हा आणि हा पॉईंट पण कनेक्ट होतो. मग अशी लाईन मारायची की ही जी लाईन आपण काढलेली हा पॉईंट आणि बाकीचे मोस्टली सगळे पॉईंट काय झाले पाहिजे, कनेक्ट झाले पाहिजे. ओके, अशा पद्धतीने काय झाले, हे चारही पॉईंट्स मोस्टली कनेक्ट झालेले आहेत. जर तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरवर काढले तर हे प्रॉपरली काय होतील, कनेक्ट होतील. आता हा जो पॉईंट आहे इथं जिथं ह्या दोन्ही लाईन मीट झाल्यात, हा पॉईंट कोणता आहे जर तुम्ही बघितला, इथं मी लाईन ड्रॉ करतो. तर x ची व्हॅल्यू किती आहे -2 आहे, x ची व्हॅल्यू किती आहे -2 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. म्हणजे हा तो पॉईंट आहे. म्हणजे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन काय -2 3. त्यामुळे आपण लिहिताना कसं लिहायचं, x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 3. हे काय झालं, आपलं आन्सर झालं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण नोव्हेंबर 2020 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, हे ग्राफिकली सोडवायचे आहेत आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन काय आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे दोन इक्वेशन आहेत, हे सोडवायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपल्याला असे दोन इक्वेशन दिलेले असतात आणि ते ग्राफिकली सोडवायचे असतात, ते 3 स्टेपमध्ये सोडवायचे. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, हे जे दोन इक्वेशन आहेत त्याचे कमीत कमी 4 ऑर्डर पेअर लिहून घ्यायच्या. ते झाल्यानंतर आपण काय करायचं, त्याच ऑर्डर पेअर आपण ग्राफ पेपर आहे त्या ग्राफ पेपरवर प्लॉट करायच्या आणि प्लॉट झाल्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय करायचं, लाईन ड्रॉ करायच्या. आता लाईन ड्रॉ झाल्यानंतर दोन इक्वेशन आहेत म्हणजे दोन लाईन येतील आणि त्या दोन लाईन कुठल्या तरी एका पॉईंटला टच होतील म्हणजे इंटरॅक्ट होतील. तो जो पॉईंट असतो तो असतो एक्स आणि वायचा पॉईंट आणि तो जे असतं ते आपलं काय असतंय, सोल्युशन असतंय आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं. फॉर एक्झाम्पल समजा ही पहिल्या इक्वेशनची लाईन आहे, ही दुसऱ्या इक्वेशनची लाईन आहे. आता इथं हा काय झाला, इंटरसेक्शन पॉईंट झाला. हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला काय म्हणणार आहे, सोल्युशन म्हणणार आहे. हेच आपल्याला आता काय करायचंय, फाइंड आउट करायचंय ह्या दोन इक्वेशनचं. तर सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, पहिली स्टेप आहे 4 कमीत कमी 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायच्या. आता त्या फाइंड आउट करूया आपण. आता x प्लस वाय इज इक्वल टू 5 ही पहिली इक्वेशन आहे, त्याच्या इथं 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करू आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे, त्याच्या 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करू. आता पहिल्या दोन ऑर्डर पेअर फाइंड आउट करणं खूप सोपं असतं. कसं, तर एकदा x ची व्हॅल्यू 0 टाकायची, एकदा y ची व्हॅल्यू 0 टाकायची. आता आपण पहिला इक्वेशनचं बघूया, x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू 0 टाकूया. आता ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर काय होईल, 0 प्लस वाय इज इक्वल टू काय होईल 5. म्हणजे 0 प्लस वाय म्हणजे काय y आणि 5 आहे तसाच. म्हणजे आपलं x, y काय होईल, x ची व्हॅल्यू किती होती 0. आता y ची व्हॅल्यू किती आली 5. म्हणजे x जेव्हा 0 असतो तेव्हा y काय असतो 5 असतो. हे सिंपल आहे, हे आपण लिहून घ्यायचं असं 0,5. आता ही झाली पहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी व्हॅल्यू काढायची. आता दुसरी ही आत्ताशी आपण काय केली, पहिली ऑर्डर पेअर फाइंड आउट केली. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची. परत तेच x प्लस वाय इज इक्वल टू 5 लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता y ची व्हॅल्यू 0 टाकायची. पुट y इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर काय होईल, x प्लस 0 इज इक्वल टू 5. मग x प्लस 0 म्हणजे काय, x आणि इज इक्वल टू 5. तर आन्सर काय आलं, 5 आलं. मग x कॉमा y काय असेल आपला, इक्वल टू x म्हणजे काय, इथं 5 आहे तो इथं लिहिला, कॉमा y म्हणजे काय 0 आहे.
म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 5 असते तेव्हा वायची व्हॅल्यू काय असते 0 असते. तर इथं लिहायचं एक्स काय आहे 5 आणि 0. इथं लिहू शकतो 5,0. हे झालं आपली दुसरी ऑर्डर पेअर झाली. आता आपल्याला तिसरी आणि चौथी ऑर्डर पेअर काढायचे. आता मी मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करावं लागेल तुम्हाला मॅजिकल ऑर्डर पेअर काढावी लागेल. ओके, मॅजिकल ऑर्डर पेअर कशी काढायचे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. तर वायचं जे इक्वेशन आहे ते एका साईडला घ्यायचं आणि एक्सचं एका साईडला. आता इथं काय करूया वाय इज इक्वल टू 5. आता एक्स लेफ्ट साईडला येतो उजव्या साईडला गेलो काय होईल मायनस एक्स होईल. आता ह्याच्यावरनं आपण ते पेअर फाइंड आउट करूया. सिम्पल एक्स कॉमा वाय लिहायचं. आता इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे -1 म्हणजे काय नसणार म्हणजे इथं आता हे समजा मायनस एक्स आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 ह्या दोघांचा अर्थ सेमच असतो म्हणजे काय राहील एक्सचा कोएफिशियंट काय राहील -1 राहील. बरोबर आहे अशा पद्धतीने. आता वायचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय इथं 1 असतो. मग हे झाले काय एक्स आणि वाय कोऑर्डिनेट झाले. आता परत आपण काय करायचं हे इंटरचेंज करायला विसरू नका. हा एक्स इथं लिहायचा कॉमा आणि हा -1 इथं लिहायचा म्हणजे आपलं मॅजिकल टर्म काय झाली 1 -1. आता ही लक्षात ठेवा 1 -1 ही काय झाली आपली मॅजिकल टर्म झाली. म्हणजे इथं मी लिहून घेतो 1 -1 ही आपली काय होती मॅजिकल टर्म होती एक्स वायची. आता आपल्याला काय करायचं थर्ड ऑर्डर पेअर काढायचे. तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिली ऑर्डर पेअर घ्यायची त्याच्यामध्ये ही मॅजिकल ऑर्डर पेअरची व्हॅल्यू ऍड करायची. तर ती करूया आपण. तर थर्ड ऑर्डर पेअर काढायची आपल्याला एक्स कॉमा वाय काढायचं आहे. मग आपली काय घेतली पहिली ऑर्डर पेअरची व्हॅल्यू काय होती 0,5 ती घेतली. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ऍड करायचं काय 1, -1. हा एक्सचा एक्स बर ऍडिशन होईल वायची वाय बर ऍडिशन होईल कारण हा एक्स आहे हा वाय हा एक्स आहे आणि हा वाय आहे बरोबर. मग हे आता इथं सॉल्व्ह करूया. इथं सॉल्व्ह करताना काय येईल 0 + 1 कॉमा आता हा 5 आहे प्लस करायचं कशावर -1 वर. मग आता हे सॉल्व्ह करूया 0 + 1 काय होईल 1. आता इथं 5 हाय तसंच लिहिणार प्लसचं आत मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल प्लस इंटू मायनस म्हणजे काय होतं -1. मग आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल 1 5 - 1 म्हणजे 4 म्हणजे एक्स काय झाला 1 वाय काय झाला 4. तो इथं लिहूया एक्स काय झाला 1 वाय काय झाला 4 1,4 ही झाली आपली तिसरी ऑर्डर पेअर. आता आपल्याला काय करायचं आहे चौथी ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची आहे ती आपण करूया. आता चौथी ऑर्डर पेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आता असं लिहिलं. आता कुठली ऑर्डर पेअर घ्यायची तर 1 तर आपण ऑलरेडी घेतलेली. आता 2 घ्यायची. 2 काय आहे 5,0 आहे ती घेतली 5,0. आता त्यामध्ये आपली जी स्पेशल ऑर्डर पेअर होती ही ऍड करा 1, -1 ह्याचं ह्याच्यावर ऍडिशन करायचं 0चं -1 वर ऍडिशन करायचं. मग इथं कसं लिहिणार आपण 5 + 1 0 + -1. आता हा सॉल्व्ह करूया 5 + 1 म्हणजे काय येईल 6. तर 0 प्लस इंटू मायनस काय होईल -1 म्हणजे इथं काय राहील 6 0 - 1 म्हणजेच -1 म्हणजे एक्स काय येईल 6 वाय काय येईल -1. तो आता इथं लिहून घेऊया एक्स काय येईल 6 वाय काय येईल -1 म्हणजे 6, -1 ही झाली आपली चौथी ऑर्डर पेअर. म्हणजे ही तिसरी झाली आणि चौथी झाली. अशा पद्धतीने आपण काय केलंय चारही ऑर्डर पेअर आपण फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर आहे. ही झाली पहिल्या इक्वेशनची. आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला सेम कन्सेप्ट वापरून काय करायचं दुसऱ्या इक्वेशनची पण फाइंड आउट करायचं. आता दुसरं इक्वेशन काय आहे ते मी आधी लिहून घेतो. दुसरं इक्वेशन काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 बरोबर आहे. आधी आपण काय करूया एक्सला 0 टाकूया पुट एक्स इज इक्वल टू 0. आता हे इथं 0 टाकल्यानंतर काय होईल 0 - वाय इज इक्वल टू 1. आता हा पुढे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल -वाय इज इक्वल टू 1. आता आपल्याला वाय कसा हवा असतो आपला वाय कसा आहे पॉझिटिव्ह पाहिजे तर निगेटिव्ह आहे. मग काय करायचं या पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करायचं -वाय इज इक्वल टू -1. हे सॉल्व्ह केलं मायनस इंटू मायनस प्लस होतं वाय इज इक्वल टू -1 म्हणजे वायचा आन्सर काय आलं -1 आलं. म्हणजे एक्स कॉमा वाय एक्सची व्हॅल्यू 0 आहे इथं आपली आणि वायची व्हॅल्यू काय आली -1 आली. ते आपण आपली इक्वेशन मध्ये टाकू एक्स 0 आहे वाय काय आले -1 आली. मग इथं लिहा 0 - 1 बरोबर. आता आपण दुसरा पॉईंट काढूया. आता दुसरा पॉईंट कसा काढणार आहे सेकंड पॉईंटला पण तेच घ्यायचं. आता आपण काय केलेलं x0 टाकलेलं आता इथं काय करायचं y0 टाकायचं पुट y0. आता इथे टाकल्यानंतर काय होईल x
0 इज इक्वल टू 1. आता हे सॉल्व्ह केलं x मायनस 0 म्हणजे x इज इक्वल टू 1. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 1 आली. म्हणजे x कॉमा y, x ची व्हॅल्यू किती आहे 1 ती लिहिली आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1. सॉरी, y ची व्हॅल्यू आपण किती टाकलेली आहे 0 टाकलेली आहे. म्हणजे 1 कॉमा 0 इथं काय येईल 1 आणि 0 येईल. म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल 1 कॉमा 0 येईल. बरोबर आहे. ह्या झालं 2 व्हॅल्यू. आता तिसरी आणि चौथी व्हॅल्यू काढायची. थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हे इक्वेशन आहे ते आपल्या मॅजिकल व्हॅल्यू काढावी लागेल. ते कशी करायची, y ची टर्म हाय तशीच ठेवायची आणि x ला तिकडे न्यायचं. मायनस y इथं हाय तसंच राहील 1 आणि x ला तिकडे नेल्यावर प्लस x होता हा काय होईल मायनस x होईल. बरोबर आहे. मग सिंपल आपलं काय x कॉमा y आहे इक्वल टू घ्या. आता इथं x चे काय कोएफिशियंट आहे मायनस आहे म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही -1 आणि y चा काय कोएफिशियंट आहे मायनस आहे म्हणजे इथं काय लिहिणार -1. म्हणजे आता हे जरी इंटरचेंज केलं तुम्ही तरी ते सेम राहील. म्हणजे हा इथं लिहिला आणि हा इथं लिहिला काही -1 राहील. म्हणजे आपली ही जी झाली ती काय झाली मॅजिकल x आणि y चे आन्सर काय आपलं -1 आहे. बरोबर आहे. मग आपण हे इथं लिहून घेऊया -1. आता हे आपल्याला काय करायचं ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, हा पहिली ऑर्डर पेअर आहे, ही दुसरी ऑर्डर पेअर आहे. आता आपण काय करूया, आपल्याला तिसरी ऑर्डर पेअर काढायची आहे. मग x कॉमा y लिहिलं इज इक्वल टू आपण काय करूया पहिली ऑर्डर पेअर घेऊया. पहिली ऑर्डर पेअर काय 0 -1 आहे ती घेतली. आता ह्यामध्ये ऍड काय करायला लागणार आहे, जी आपली मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती -1 आणि -1. आता ही ऍड करायची आपल्याला. आता इथं लिहा 0 प्लस म्हणजे ऍडिशन करतोय कशावर -1 वर कॉमा इथं -1 आहे प्लस -1. बरोबर आहे. हे आपण काय करतोय दोघांची ऍडिशन करतोय इक्वल टू. आता 0 आहे जसं प्लसनी मल्टिप्लाय केलं मायनसला तर काय होतं मायनस होतं आणि 1 आहे तसंच. आता इथं -1 आहे प्लसनी आत मल्टिप्लाय केलं मायनसला तर काय होईल मायनस होईल आणि 1. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल 0 -1 म्हणजे -1 -1 म्हणजेच -2. बरोबर आहे. म्हणजे आपलं आन्सर काय आलं x -1 आहे y -2 आलं. ते आता आपण इथं टाकूया x -1 आहे y -2 आलं. मग इथं काय लिहिणार आपण -1 -2 लिहिणार. बरोबर आहे. ही झाली आपली तिसरी व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चौथी व्हॅल्यू काढायची आहे. चौथी व्हॅल्यू कशी काढणार आहे, सेम तसंच करायचं. सिंपल 4 लिहायचं, x कॉमा y लिहायचं. आता आपण काय केलेलं, आता आपण पहिले ऑर्डर पेअर वापरलेली. आता आपण काय करूया दुसरी ऑर्डर पेअर वापरू. दुसरी ऑर्डर पेअर काय आहे x1 आहे y 0 आहे ही वापरूया. x1 आहे आणि y काय आहे 0 आहे. आता ही जी आपली आहे ही मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती लिहून घेतली. आता हे सॉल्व्ह करूया 1 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 परत 0 प्लस ब्रॅकेटमध्ये -1. आता हे सॉल्व्ह करूया. आता 1 प्लस मायनस काय होतं मायनस आणि हे 1 येईल. 0 प्लस मायनस काय होतं मायनस आणि हे 1. बरोबर आहे. मग आता इथं जर तुम्ही बघितलं इथं काय येईल 1 -1 काय येईल 0 येईल आणि 0 -1 काय येईल -1 येईल. मग आपल्या ऑर्डर पेअर काय येईल 0, -1 आणि ही ती ऑर्डर पेअर ऑलरेडी आपल्याकडे आहे. जर तुम्ही बघितलं पहिली ती, मग आपल्याला परत लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून आपल्याला चौथी ऑर्डर पेअर भेटलेली नाही आहे. मग आपण परत सॉल्व्ह करायचं. x कॉमा y घ्यायचं. आता पहिल्या 2 तर घेतलेल्या होत्या. आता आपण काय करायची तिसरी घ्यायची. आता तिसरी ऑर्डर पेअर काय आपली -1 -2 आहे. त्यामध्ये आपण काय प्लस करायचं, आपली जी मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती प्लस करायची. आता ही प्लस केल्यानंतर कसं होईल -1 लिहिलं प्लस आता ह्या -1 वर ओके कॉमा -2 लिहिलं प्लस ह्या -1 वर. आता हे सॉल्व्ह करूया. आता ही -1 आहे तशीच. आता प्लसने आत मल्टिप्लाय केलं मायनसला काय होईल मायनस आणि हा मायनस म्हणजेच काय 1 कॉमा. आता हा -2 आहे तसाच. प्लसने मायनसला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल मायनस आणि हा 1 आहे तसाच. मग आता आपल्याला माहिती आहे मायनस मायनस म्हणजे बेरीज ऍडिशन करायची. आन्सरला मायनस साईन द्यायचं. 1 + 1 -1 म्हणजे काय होईल 2 आणि साईन काय येईल मायनसची येईल. -2 -1 म्हणजेच काय येईल 3 आणि साईन काय येईल मायनसची येईल. म्हणजे आपलं आन्सर काय आलं x -2 आणि y आलं -3. आता हे काय लिहितं x -2 आणि y -3. x -2 आणि y -3. आता जर तुम्ही बघितलं हे आपलं काय झालं आपलं टेबल पूर्णपणे तयार झालेलं आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे आपण काय केले ऑर्डर पेअर काढून घेतले.
म्हणजे आपली पहिली स्टेप काय होती, ती पहिली स्टेप आपण पूर्ण केली. आता दुसरी स्टेप काय करायची, यांचा ग्राफ प्लॉट करायचा आणि तिसरी स्टेप लाईन ड्रॉ करायची आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता ते करूया आपण. ग्राफ पाहूया. आपल्याकडे दोन इक्वेशन होते, त्याचे इथं लिहिलेले आहेत. हे पहिले इक्वेशन आहे आणि त्याच्या ह्या 4 ऑर्डर पेअर आहेत. हे दुसरे इक्वेशन आहे, त्याच्या ह्या 4 ऑर्डर पेअर आहेत. आता सेकंड स्टेप काय असते, तर ह्या ज्या ऑर्डर पेअर आहेत ह्या आपल्याला ग्राफवर प्लॉट करायच्या असतात. आपल्याकडे ग्राफ पेपर घ्यायचा, पेपरवरती काय करायचं, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढायचा आणि ते काढल्यानंतर ह्याचं प्लॉटिंग करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, पहिलं इक्वेशन आहे त्याचं प्लॉट करूया. आता जो पहिली टर्म आहे म्हणजे हे जे पहिलं ऑर्डर पेअर आहे ती प्लॉट करूया. एक्स ची व्हॅल्यू काय आहे 0, वाय ची व्हॅल्यू काय आहे 5. अशा केसमध्ये जेव्हा एक्स 0 असतो तेव्हा एक्स 0 म्हणजे कुठे येईल, ही जी एक्स ची लाईन आहे ही एक्स ची लाईन आहे आणि ही वाय ची लाईन आहे. ओके, एक्स ची लाईन आहे आणि वाय ची लाईन आहे. आपल्याकडे पहिल्यांदा काय दिलेलं आहे, आपल्याला एक्स 0 दिलाय म्हणजे 0 म्हणजे हा सेंटर आणि वाय काय दिलाय 5 दिलेला आहे. 5 म्हणजे पॉझिटिव्ह 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हा झाला आपला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट कोणता आहे की एक्स 5 आहे आणि वाय 0 आहे. बरोबर, एक्स 5 इथं सेंटरवर आहे, एक्स 5 आहे म्हणजे 1 2 3 4 5 इथं आला आणि वाय 0 आहे म्हणजे काय, तर तोच पॉईंट राहील. कारण की वायचा 0 कुठं आला, इथंच आला, मेन पॉईंटला आला. आता हा झाला दुसरा पॉईंट. आता तिसरा काय 1 आणि 4 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय, आता हा आपले 2 पॉईंट झाले. आता एक्स तिसरा पॉईंट कुठला आहे 1 4 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वाय ची व्हॅल्यू 4. इकडे या मेन सेंटरला या, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथून इथं आला 1 आणि वाय 4 आहे. आता वर जायचं 1 2 3 4 म्हणजे हा पॉईंट, हा काय झाला सेकंड पॉईंट झाला, हा आपला थर्ड पॉईंट झाला. ओके, म्हणजे तुम्ही नीट चेक केलं एक्स 1 आहे आणि वाय 4 आहे त्या पॉईंटचा. आता थर्ड पॉईंट आपण काढला. आता फोर्थ पॉईंट काय आहे, एक्स 6 आहे वाय -1 आहे. आता 6 म्हणजे परत सेंटर पुढून या 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हा पॉईंट आहे आणि वाय आता -1 खाली असतो तर इकडे आला तर हा पॉईंट येतो. ओके, अशा पद्धतीने हे आपले 4 पॉईंट प्लॉट झालेले आहेत. आता इथून आपण काय करूया, एक लाईन ड्रॉ करूया. सिंपल आता एक लाईन ड्रॉ करूया इथून. ओके, जेणेकरून आपले हे काय होतील, मोस्ट ऑफ द 4 पॉईंट कव्हर होतील. आता ही झाली कुठली आपली पहिल्या इक्वेशनची लाईन. आता ही इक्वेशन कुठलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 ही पहिलं इक्वेशन. आता आपण काय करूया, दुसरं इक्वेशन जे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे जे पॉईंट्स प्लॉट करूया. ह्याचा पहिला पॉईंट कुठला आहे 0, -1 हा पहिला पॉईंट आहे. हा बघूया 0, एक्स काय 0 आहे, वाय काय -1 आहे. तर एक्स 0 म्हणजे इथंच आणि वाय -1 म्हणजे खाली आलं म्हणजे हा पॉईंट झाला तो. ओके, आता दुसरा पॉईंट कुठला आहे, एक्स 1 आहे वाय 0 आहे. आता एक्स कुठे आहे, एक्स 1 म्हणजे हा आणि वाय 0 म्हणजे हाच पॉईंट. बरोबर, हा दुसरा पॉईंट झाला. हे 2 पॉईंट झाले. नंतर एक्स काय आहे -1 आहे. तिसरा पॉईंट काय एक्स -1 वाय -2 म्हणजे एक्स -1 आहे. आता हा इथं या -1 म्हणजे इकडे येईल, एक्स -1 आहे वाय काय -2 आहे. तर खाली आलो तर हा झाला तिसरा पॉईंट. बरोबर आहे, जर तुम्ही चेक केलं एक्स ऍक्सिस वर तर हा -1 आहे इथं आणि हा -2 आहे ह्या साईडला, हा वाय वर आहे. आता हा झाला आपला तिसरा पॉईंट. आता आपल्याला चौथा पॉईंट बघायचा आहे. चौथा पॉईंट कोणता आहे, -2 -3. एक्स काय -2 आहे, वाय काय -3. आता इथून या -1 -2 इथं आला. आता -3 कुठं येईल, 1 -1 -2 -3 इथं. म्हणजे हे 4 पॉईंट कसे एका ह्याच्यातच आहेत, तुम्ही नीट चेक केलेत. आता इथून आपल्याला काय करायचे, लाईन ड्रॉ करायचे. आता ती लाईन ड्रॉ करूया आपण. सिंपल आता एवढी मोठी लाईन ड्रॉ करा की या लाईनला कट झाली पाहिजे. ओके, आता ही काय झाली, आपण लाईन ड्रॉ केली. ओके, आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर जर तुम्ही नीट चेक केलं तर ती एका पॉईंटला म्हणजे इथं परफेक्टली मीट होते. म्हणजे इथं जर मी लाईन ड्रॉ केली अशी, तर ही एक्स ची व्हॅल्यू काय आहे, हा जो पॉईंट आहे ह्याची व्हॅल्यू काय आहे, एक्स म्हणजे काय 3 आणि वाय काय 2 म्हणजे 3,2 म्हणजे थोडक्यात इथं लिहितो मी मोठ्या अक्षरात 3,2. एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, वाय ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे आपलं जे आन्सर येईल ते काय येईल, एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 2 हे काय झालं आपलं आन्सर झालं. ओके,
अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. थँक्यू.